ठाकरेंचा फोटो शाल टाकून झाकले. युतीच्या घोषणेनंतर एक भाजप प्रवेशाने राडा. महाराष्ट्र राजकारणात एक नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. त्या पर्वाचं नाव आहे ठाकरे पर्व. कैक वर्ष मतमतांतर मागे सारत ठाकरे बंधू एकत्र आले आणि आता त्यांनी अधिकृत युतीची घोषणा सुद्धा केली. त्यामुळे राज्यभरातील ठाकरे समर्थकांनी एकच जल्लोष केला. राज्यातील एक भाग मात्र यास अपवाद ठरला. कारण एकीकडे आनंदाचं वातावरण असताना मात्र एका वादाने इतकं गंभीर वळण घेतलं की शिवसेनेचे शाखेर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या फोटोवर शाल टाकून झाकण्यात आले. उल्हासनगर शिवसेना शाखेचा ताबा मिळवण्यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेत वाद झाला. एका पक्षप्रवेशानंतर इतर राजकीय तणाव, पोलिसांचा हस्तक्षेप अशी स्थिती दिसून आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील स्थानिक नेते धनंजय बोडारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिंदे गटाने त्यांच्या नियंत्रणात असलेल्या श्रीरामनगर शाखेचा ताबा घेतला. ही बाब उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कळताच त्यांनी शाखेत जाऊन जाब विचारला. कार्यकर्त्यांचा जाब विचारण्यावरून काही वेळ वातावरण तणावाचं झालं. यावेळी शाखेतील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो शाल टाकून झाकण्यात आले आहे आणि त्या जागी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो लावण्यात आले. ही माहिती मिळताच एका तासानंतर शिवसेना उबाटा गटाचे पदाधिकारी काशीनाथ तरे आपल्या कार्यकर्त्यांसह थेट श्रीरामनगर शाखेत दाखल झाले. यावेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शक्तिवाद झाला. यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.